विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट बाबतची अपडेट माहिती बघणार आहोत। बरेच विद्यार्थी मित्र हे मला कमेंट करून विचारताय की टायपिंग टेस्ट ही साधारणतः कधी होईल किंवा कशी होईल याबाबतची माहिती बरेच विद्यार्थी मित्र हे कमेंट करून मला विचारताय। तर त्याबाबतचीच पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण। BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। तर बघा विद्यार्थी मित्र, आपला सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे व मागील महिन्यात कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदाचा निकाल हा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। आता जिल्हा न्यायालय भरती संदर्भात दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्किल टेस्ट। यासाठी बघा, तुमची कनिष्ठ लिपिक या पदाची इंग्लिश मराठी 30 शब्द प्रति मिनिट याची टायपिंग जी आहे ती तुमची 20 मार्कांसाठी असणार आहे व इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट ही सुद्धा टायपिंग तुमची 20 मार्कांसाठी असणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला प्रथम जी तुमची टायपिंग आहे ही मराठीचीच होणार आहे। मराठी टायपिंग टेस्ट पास केल्यानंतर तुम्हा सर्वांना इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय केले जाणार आहे आणि तुम्हाला मराठी टायपिंग पास होण्यासाठी कमीत कमी 7 मार्क असणे गरजेचे आहे व 20 पैकी प्रत्येक 5 चुकांमागे हा तुमचा 1 मार्क वजा होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला मराठी टायपिंग टेस्टमध्ये कमीत कमी 7 मार्क मिळवणे हे गरजेचे आहे व त्यानंतर इंग्लिशला तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर त्यानंतर मेरिट बेसिसवर एकाच 3 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, तुमची जी टायपिंग टेस्टची परीक्षा ही साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, कारण की आत्ता सध्या जे आहे ते शिपाईच्या चापल्य चाचणी सुरू आहे। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिपाईची त्यानंतरच तुमची लिपिकची जी स्किल टेस्टचं शेड्यूल आहे ते येणार आहे। मित्रांनो, तुम्ही टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस ही सुरू ठेवा, कारण की कोणत्याही क्षणी जिल्हा न्यायालयामार्फत तुमचं टायपिंग टेस्टचं जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध केलं जाईल। मित्रांनो, टायपिंग टेस्टसाठी जे आहे ते फॉन्ट मराठीसाठी कृतिदेव 55 हा वापरावा व इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी दी टाइम रोमन हा फॉन्ट वापरावा किंवा एरियल हा फॉन्ट वापरावा। मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।